कविताच क्राफ्ट कॉर्नरला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। हॅलो फ्रेंड्स, कविताच क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आजच्या भागात आपण क्रोशाची समर बॅग कशी बनवायची हे पाहणार आहे आणि त्यासाठी इथे मी चेनलेट कॉटनचा थ्रेड वापरत आहे। हा 6 प्लाय थ्रेड आहे। तुम्ही पाहू शकता याची थिकनेस नॉर्मल थ्रेडपेक्षा खूप जास्त आहे आणि त्यामुळेच इथे आपल्याला 4.5 mm चा क्रोशे हुक वापरायचा आहे। तर इथे मी 2 कलर मध्ये ही बॅग तयार करणार आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हा एक पर्ल कलर वापरून सुद्धा ही बॅग करू शकता। एकदम छान अशी ही बॅग दिसते। समर मध्ये ही बॅग नॉर्मली वापरली जाते। याला टोट बॅग असं सुद्धा म्हणतात। तर ही बनवण्यासाठी सुरुवातीला आपण डार्क कलरने बेस तयार करून घेऊया बॅगचा आणि त्यानंतर आपण पुढे दोन्हीचं कॉम्बिनेशन वापरून वरचं विणकाम करणार आहे। तर बेस तयार करण्यासाठी इथे नेहमीप्रमाणे आपल्याला स्लिप नॉट घालायचे। यानंतर आपल्याला चेन्स विणून घ्यायचे। तर इथे आपल्याला जितक्या मोठ्या साईजची बॅग हवी आहे त्याप्रमाणे बेसच्या चेन्स आपण कमी किंवा जास्त विणू शकतो। इथे मी सुरुवातीला 40 चेन विणणार आहे। तर या ठिकाणी माझ्या 40 चेन विणून कंप्लीट झालेले आहेत। आता यानंतर 2 चेन मी आणखी एक्स्ट्रा विणणार आहे, कारण इथे आपल्याला पहिला डबल क्रोशे तयार करायचा आहे। तर यानंतर पहिल्या 3 चेन स्किप करायचे आहेत आणि चौथ्या चेन मध्ये आपण एक डबल क्रोशे विणणार आहे। याच ठिकाणी आणखी 2 डबल क्रोशे मी विणून घेते। आता पुढच्या प्रत्येक चेन मध्ये आपल्याला एक डबल क्रोशे विणत जायचं। अशा पद्धतीने शेवटपर्यंत एक चेन उरेपर्यंत मी एक डबल क्रोशेचं विणकाम करून घेणार आहे। या ठिकाणी मी शेवटपर्यंत डबल क्रोशे विणून घेतलेले आहेत। आता शेवटची जी चेन आहे त्यामध्ये मी टोटल 7 डबल क्रोशे विणणार आहे। तर या ठिकाणी मी 7 डबल क्रोशे विणून घेतलेत। आता आपल्याला चेनच्या अपोजिट साइडला पुन्हा डबल क्रोशेचं विणकाम करायचं आहे। अशा पद्धतीने प्रत्येक डबल क्रोशेच्या समोर आणखी एक डबल क्रोशे येतोय आपला। याच प्रकारे शेवटपर्यंत मी पुन्हा प्रत्येक स्टिच मध्ये एक डबल क्रोशे असं विणकाम करून घेते। या ठिकाणी मी शेवटपर्यंत डबल क्रोशेचं विणकाम करून घेतलेलं आहे। आता सुरुवातीला जिथे आपण 3 चेन आणि 3 डबल क्रोशे विणले
त्याच ठिकाणी मी आणखी 3 डबल क्रोशे विणणार आहे. म्हणजे जसं ऑपोजिट साईडला आपलं 7 डबल क्रोशेचं विणकाम झाले तसंच या ठिकाणी सुद्धा कंप्लीट होते. आता इथे ज्या 3 चेन होत्या त्यातल्या तिसऱ्या चेनला मी स्लिप स्टिच घालते आणि अशा प्रकारे आपला पहिला राऊंड इथे कंप्लीट झालाय. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा इथे गोलाकार मिळालेला आहे दोन्ही साईडला. आता पुढच्या राऊंडसाठी हे जे 7 डबल क्रोशे आपण एका ठिकाणी घातलेत तिथे आपल्याला 2 डबल क्रोशे विणायचे आहेत. म्हणजे इथे स्टिचेस इन्क्रीज होतात आणि बाकी सर्व ठिकाणी आपल्याला परत एक डबल क्रोशे विणायचे. तर सुरुवातीच्या 3 चेन हा आपला पहिला डबल क्रोशे असणार आहे. यानंतर आता दुसरा जो डबल क्रोशे आहे तो आपला एंडला कंप्लीट होणार आहे. तर पुढच्या स्टिचपासून आपण 2 डबल क्रोशे विणत जायचे. अशा पद्धतीने पहिल्या 3 स्टिचेसमध्ये 2 डबल क्रोशेचे सेट विणायचे. यानंतर पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशे विणत जायचे. अशा पद्धतीने हा जो नेक्स्ट राऊंड आहे हा राऊंड येईपर्यंत आपण एक डबल क्रोशे विणून घ्यायचे. या ठिकाणी आता मी नेक्स्ट राऊंड येईपर्यंत डबल क्रोशेचं विणकाम करून घेतले. आता या राऊंडसाठीचे जे 7 डबल क्रोशे आहेत तिथे पुन्हा आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे विणायचे. तर टोटल इथे आपले 14 डबल क्रोशे होणार आहेत. तर 7 वेळा आपण 2 डबल क्रोशेचा सेट विणतोय. तर अशा प्रकारे टोटल 7 वेळा मी 2 डबल क्रोशेचे सेट विणलेत. आता पुन्हा आपल्याला हा सुरुवातीचा राऊंड येईपर्यंत एक डबल क्रोशे विणत जायचे. पण हे जे शेवटच्या स्टिचमध्ये आपले 7 डबल क्रोशे आहेत तिथे आपल्याला 2 डबल क्रोशेचे सेट विणायचे आहेत पुन्हा. त्यामुळे जिथपर्यंत आपण एक डबल क्रोशे विणलेले आहेत तिथपर्यंत आपल्याला एक डबल क्रोशे विणत यायचं आहे. तर इतकं सोपं आहे हे. फक्त राऊंडच्या ठिकाणी आपल्याला स्टिचेस इन्क्रीज करायचे आहेत आणि बाकी ठिकाणी आपल्याला स्ट्रेट लाईन विणायची आहे. तर अशा प्रकारे इथे मी एक डबल क्रोशेपर्यंतचं विणकाम करून घेते आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहूया. या ठिकाणी मी एक डबल क्रोशेचं विणकाम कंप्लीट करून घेतले. आता 7 डबल क्रोशेमधले 3 डबल क्रोशे आपले या साईडला येतात. तर त्यात मी सुरुवातीला 2-2 डबल क्रोशेचे सेट विणून घेते. आणि यानंतर आता आपण सुरुवातीला ज्या 3 चेन विणल्या होत्या तिथे आपल्याला 2 डबल क्रोशेचा सेट तयार करायचा आहे. तर त्यासाठी आणखी एक डबल क्रोशे मी स्टार्टिंग पॉईंटमध्ये विणून घेतला आहे. आता तिसरी जी चेन आहे त्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं. तर अशा पद्धतीने आपला दुसरा राऊंड इथे कंप्लीट झाला आहे आणि तुम्ही पाहू शकता लेंथ आणि विड्थने दोन्हीने हा पिशवीचा आकार वाढत जातो जसं जसं आपण हा अखंड राऊंड विणत जातो तसं. इथे आता मी एक चेन विणून हा थ्रेड कट करून घेते. तर फक्त 2 लाईनमध्ये इथे मी बेस कंप्लीट केलेला आहे. आता जर आपल्याला यापेक्षा मोठ्या साईजचा बेस हवा असेल
तर इथे आपल्याला स्टिचेस इन्क्रीज करावे लागतील। जसं आपण सर्कलसाठी स्टिचेस इन्क्रीज करतो तसंच इथे हाफ सर्कलसाठी आपण स्टिचेस इन्क्रीज केलेले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता, पहिल्या लाईनमध्ये आपले हाफ सर्कलला 7 डबल क्रोशे येत होते, दुसऱ्या लाईनमध्ये आपण प्रत्येक स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे असं विणकाम केले। आता तिसरी लाईन जर आपल्याला विणायची असेल तर हा जो हाफ सर्कल आहे त्यासाठीचं विणकाम आपल्याला सर्कल इन्क्रीजिंगच्या विणकामाप्रमाणे करायचं आहे। म्हणजेच पहिल्या 2 डबल क्रोशेच्या सेटमध्ये आपण पहिल्या स्टिचला 1 डबल क्रोशे विणायचे आहेत आणि दुसऱ्या स्टिचला 2 डबल क्रोशे, आणि हा पॅटर्न आपला 7 वेळा इथे रिपीट होणार आहे। असंच प्रत्येक इन्क्रीज होणाऱ्या राऊंडसाठी आपल्याला हे स्टिचेस विणायचे आहेत। तर जो काही पॅटर्न असेल आपला तो 7 वेळा इथे रिपीट होणार आहे। तसंच या हाफ सर्कलसाठी सुद्धा आपल्याला 7 वेळा सेम पॅटर्न रिपीट करायचा आहे। पहिल्या स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे, दुसऱ्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे, आणि बाकी सर्व ठिकाणी आपला 1 डबल क्रोशे येणार आहे। तर इथे आता आपल्याला थ्रेडचा कलर चेंज करायचा आहे। व्हाईट कलरच्या थ्रेडने मी पुढचं विणकाम करणार आहे। तर व्हाईट कलरच्या थ्रेडची सुद्धा मी इथे स्लिप नॉट घालते। यानंतर जिथे आपण हा थ्रेड कट केलाय त्या ठिकाणी व्हाईट कलरचा थ्रेड जोडून घ्यायचा आहे। लगेचच 3 चेन विणायचे आहेत, आणि या ठिकाणी आता आपल्याला हा जो स्टिच आहे त्याच्या फक्त वरच्या लूपमध्ये डबल क्रोशे विणत जायचे, म्हणजे चेनच्या मध्ये आपण सुई इन्सर्ट करणार आहे। याच्यामुळे आपल्याला एक लाइनिंग मिळून जाते, बेसचा पार्ट आणि वरचा पार्ट आपला वेगवेगळा दिसून येतो। तर इथे जो स्टिच आपल्याला दिसतोय त्याच्याबरोबर मध्ये आपण सुई इन्सर्ट करायची। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की खालची जी लाईन आहे ती आपल्याला इथे व्यवस्थित दिसून येते। अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण राऊंडसाठी विणकाम करायचं आहे। प्रत्येक स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे असं मी विणकाम करून घेणार आहे। या ठिकाणी मी शेवटपर्यंत डबल क्रोशेचं विणकाम करून घेतलेलं आहे। आता सुरुवातीच्या ज्या 3 चेन आहेत त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच घालणार आहे, आणि अशा प्रकारे आपला पहिला राऊंड इथे कंप्लीट झालेला आहे। आता पुन्हा पुढच्या लाईनसाठी आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे विणत जायचे, तर त्यासाठी मी इथे 3 चेन विणते। हा आपला पहिला डबल क्रोशे झाला। आता पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये मी 1 डबल क्रोशे विणणार आहे। तर अशा पद्धतीने दुसरी लाईन सुद्धा मी डबल क्रोशेची कंप्लीट करून घेणार आहे। 4 लाईन मी डबल क्रोशेच्या इथे कंप्लीट करून घेते आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहूया। तर या ठिकाणी डबल क्रोशेच्या टोटल 5 लाईन मी इथे विणून घेतलेले आहेत। आता आपल्याला पुढे हा थ्रेड कट करून घ्यायचा आहे।
आणि पुन्हा आपण ग्रीन कलरच्या थ्रेडने विणकाम सुरू करणार आहे। तर या पुढच्या 5 लाईन आहेत त्या आपल्याला फक्त 5 चेन आणि स्लिप स्टिच अशा विणायच्या आहेत। तर सुरुवातीला जिथे आपण थ्रेड कट केलाय त्या ठिकाणी आपण ही ग्रीन कलरची जी थ्रेड आहे ती जोडून घ्यायची। टोटल 5 चेन मी इथे विणणार आहे। यानंतर पहिला स्टिच स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या स्टिच मध्ये आपण स्लिप स्टिच घालायचं आहे। पुन्हा 5 चेन, यानंतर एक स्टिच स्किप करून नेक्स्ट स्टिच मध्ये स्लिप स्टिच, 5 चेन, पुढचा स्टिच स्किप करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे। पुन्हा 5 चेन आणि एक स्टिच स्किप करून नेक्स्ट स्टिच मध्ये स्लिप स्टिच। तर अशा पद्धतीने एकदम सोपं असं विणकाम आहे पुढचं आपलं। असंच आपल्याला शेवटपर्यंत विणत जायचं आहे या राऊंडसाठी आणि हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहूया। या ठिकाणी मी शेवटपर्यंत 5 चेन आणि स्लिप स्टिच असं विणकाम करून घेतलेलं आहे। तर आता इथे माझ्या शेवटच्या 5 चेन विणून झालेल्या आहेत आणि सुरुवातीला ज्या आपण 5 चेन घातलेल्या आहेत त्या ठिकाणी आपला शेवटचा स्लिप स्टिच येणार आहे। अशा प्रकारे 5 चेनचा आपला पहिला राऊंड इथे कंप्लीट झालाय। आता आपण या 5 चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच घालायचे आणि यानंतर पुन्हा 5 चेन विणायचे। आता पुढच्या 5 चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच, पुन्हा 5 चेन, पुढच्या 5 चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच आणि 5 चेन, पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये स्लिप स्टिच, 5 चेन, स्लिप स्टिच, 5 चेन, स्लिप स्टिच। तर अशा पद्धतीने दुसरा राऊंड मी इथे सुरुवात करून दाखवलेला आहे। याच पद्धतीने आपण शेवटपर्यंत विणत जायचं आहे आणि हा दुसरा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि असेच आणखी 5 राऊंड मी एक्स्ट्रा विणणार आहे। तर टोटल आपले इथे 7 राऊंड होणार आहेत हे 5 चेनच्या गॅपचे। तर अशा पद्धतीने टोटल 7 राऊंड मी कंप्लीट करून घेते आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहायचा। या ठिकाणी मी 5 चेन आणि स्लिप स्टिच अशा 7 लाईन कंप्लीट करून घेतल्यात। आता शेवटच्या 5 चेन विणल्यानंतर आपल्याला पुढच्या 5 चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे विणायचा आहे, यानंतर एक चेन विणायची आणि पुढच्या 5 चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे विणायचा आहे। तर ही जी लाईन आहे 15वी ती आपली याच पद्धतीने विणून घ्यायची आहे। एक सिंगल क्रोशे, एक चेन आणि पुढच्या 5 चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे। तर या ठिकाणी आपण ज्यावेळी 5 चेन आणि स्लिप स्टिच विणले त्यावेळी या आपल्याला 5 चेनच्या 50 गॅप्स मिळाल्या होत्या। याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला एक चेन आणि एक सिंगल क्रोशे असे 50 वेळा आपल्याला मिळणार आहेत, म्हणजेच पुन्हा आपले टोटल 100 स्टिचेस होणार आहेत। तर या ठिकाणी अशा पद्धतीने एक सिंगल क्रोशे आणि एक चेन हा पॅटर्न मी शेवटपर्यंत रिपीट करून घेते आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहूयात। या ठिकाणी मी शेवटपर्यंत विणकाम करून घेतलेलं आहे। आता पहिला जो सिंगल क्रोशे आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे आणि एक चेन विणून हा थ्रेड आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता पुन्हा आपण पर्ल कलरच्या थ्रेडचं विणकाम सुरू करणार आहे। सेम जसे आपण डबल क्रोशेच्या 5 लाईन विणलेल्या आहेत त्या आपल्याला पुन्हा रिपीट करायच्या आहेत। तर त्यासाठी जिथे आपण थ्रेड कट केलाय त्या ठिकाणी पर्ल कलरचा थ्रेड जोडून घ्यायचा आहे। यानंतर 3 चेन विणायचे आहेत। हा आपला पहिला डबल क्रोशे असेल। यानंतर
पुढे एक चेनचा गॅप येतोय, त्यामध्ये आपल्याला एक डबल क्रोशे विणायचा आहे. यानंतर पुन्हा एक सिंगल क्रोशे आहे, त्यामध्ये एक डबल क्रोशे येणार आहे. असंच आपल्याला शेवटपर्यंत विणकाम करत जायचं आहे. पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये मी परत एक डबल क्रोशे विणते आणि पुन्हा एक सिंगल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे. तर अशा पद्धतीने इथे टोटल आपल्याला एकूण 100 डबल क्रोशे मिळणार आहेत आणि या 100 डबल क्रोशेच्या एकूण 5 लाईन आपल्याला विणायच्या आहेत. तर अशा पद्धतीने या पूर्ण राऊंडसाठी मी डबल क्रोशेचं विणकाम करून घेणार आहे आणि यानंतर आपल्याला जसे आपण खाली पॅटर्न तयार केला आहे तोच पॅटर्न वरच्या बाजूला रिपीट करायचे आहे. तर या ठिकाणी मी हा जो पॅटर्न आहे तो रिपीट करून घेतलेला आहे. आता आपल्याला एक चेन विणून हा पर्ल कलरचा थ्रेड आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपली आता ग्रीन कलरची थ्रेड आपल्याला इथे अटॅच करायची आहे. ग्रीन कलरची थ्रेड अटॅच केल्यानंतर आपल्याला पुन्हा पॅटर्न रिपीट करायचा आहे. आता आपल्याला पहिले स्लिप स्टिच घालायची आहे आणि यानंतर 5 चेन विणायचे आहेत. आता मधला स्टिच आपल्याला स्किप करायचा आहे आणि नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. तर खाली जो आपण ग्रीन कलरचा पॅटर्न रिपीट केलेला आहे तोच पुन्हा आपल्याला इथे रिपीट करायचा आहे, पण इथे हा 7 वेळा रिपीट न करता 14 वेळा रिपीट होणार आहे. तर पुन्हा 5 चेन मी इथे विणलेले आहेत, मधला स्टिच स्किप केला आहे आणि पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घातला. पुन्हा 5 चेन, स्टिच स्किप करायचं आहे आणि पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही लाईन कंटिन्यू करायची आहे. या ठिकाणी मी शेवटपर्यंत 5 चेन आणि स्लिप स्टिच विणून घेतलेत. आता पुन्हा 5 चेनच्या गॅपमध्ये मी शेवटचा स्लिप स्टिच घातला आहे. यानंतर 5 चेन विणायचे आहेत आणि आता पुढच्या 5 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे. तर बेसिकली आपण ग्रीन कलरला खाली जो पॅटर्न दिलेला आहे तोच इथे सुद्धा रिपीट करतोय, पण इथे आपल्याला 7 लाईन न करता टोटल 14 लाईन अशा पद्धतीने विणायच्या आहेत. हे विणकाम करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की 5 चेन आणि स्लिप स्टिच हा पॅटर्न आपल्याला प्रत्येक लाईनसाठी 50 वेळा रिपीट व्हायला हवा आहे. तर या ठिकाणी दुसरी लाईन मी अर्धी विणलेली आहे. आता आपल्याला जसं खालच्या बाजूला 7 लाईन विणल्यात तशा वरच्या बाजूला 14 लाईन कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. खाली जसा प्रत्येक लाईनसाठी 50 वेळा हा पॅटर्न रिपीट झाला आहे तसाच वरसुद्धा 14 लाईनसाठी 50 वेळा हा पॅटर्न रिपीट होणार आहे. तर या ठिकाणी 5 चेन आणि स्लिप स्टिच अशा 14 लाईन मी कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. इथे तुम्हाला हे विणकाम फ्रील झाल्यासारखं दिसत असेल तरीही ते आपल्याला स्ट्रेट करायचं असेल तर इथे आपण सिंगल क्रोशे आणि एक चेन विणल्यानंतर हे ऑटोमॅटिकली सरळ लाईनमध्ये होऊन जातं. पण या ठिकाणी आता आपल्याला हँडल्स तयार करायचे आहेत, तर त्यासाठी प्रत्येक या 5 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर ते मी आता इथे विणून घेणार आहे. सुरुवातीला 3 चेन विणायचे आणि 5 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे मी विणून घेते. तर हा टोटल आपला 3 डबल क्रोशेचा सेट इथे तयार झालेला आहे. पुन्हा पुढच्या 5 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे विणायचे. अशा पद्धतीने शेवटपर्यंत आपल्याला 3 डबल क्रोशेचं विणकाम करत जायचं आहे.
आता या ठिकाणी मी स्लिप स्टिच घालते पहिल्या स्टिचमध्ये आणि अशा प्रकारे प्रत्येक स्टिचमध्ये 3 डबल क्रोशे असं विणकाम मी इथे कंप्लीट केलेलं आहे। आता यानंतर ग्रीन कलरचा जो थ्रेड आहे तो मी इथे कट करून घेणार आहे आणि व्हाईट कलरच्या थ्रेडने आपल्याला डबल क्रोशेचं विणकाम करायचं आहे। तर पुढची लाईन आपली प्रत्येक स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे असं विणकाम असणार आहे आणि ते मी व्हाईट कलरच्या थ्रेडने करणार आहे। तर या ठिकाणी स्लिप नॉट घालून मी अशा पद्धतीने ही नॉट या स्टिचमधून ओढून घेतले। यानंतर 3 चेन विणायचे। हा आपला पहिला डबल क्रोशे झाला। यानंतर प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे विणायचे। तर अशा पद्धतीने मी ही 1 डबल क्रोशेची लाईन कंप्लीट करून घेते आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहूयात। या ठिकाणी व्हाईट कलरच्या थ्रेडचं मी डबल क्रोशेचं विणकाम कंप्लीट केलेलं आहे आणि इथे टोटल 150 डबल क्रोशे आपल्याला मिळतात। तर या 150 डबल क्रोशेला आपल्याला 4 पार्टमध्ये स्टिच मार्कर लावायचे आहेत। तर इथे ही जी राईट साईडची बाजू आहे तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी एका स्टिच मार्कर पासून दुसऱ्या स्टिच मार्कर पर्यंत टोटल आपल्याला 30 स्टिचेस मिळतात। तर जिथे आपलं विणकाम कंप्लीट झालंय, ज्या ठिकाणी मी व्हाईट कलरचा थ्रेड कट केलाय तो बरोबर आपला हाफ पार्ट येतो आणि हा बरोबर आपला जिथे बेस स्टार्ट झालाय त्याचा कॉर्नर आहे। तर इथून आपल्याला विणकाम सुरू करायचं आहे। तर या ठिकाणी पुढच्या बाजूला 15 डबल क्रोशे नंतर मी 1 स्टिच मार्कर लावलेला आहे। त्यानंतर मधल्या भागात 45 म्हणजेच 45 डबल क्रोशे आपल्याला घ्यायचे आहेत। यानंतर पुन्हा लेफ्ट साइडला एका स्टिच मार्कर पासून दुसऱ्या स्टिच मार्कर पर्यंत 30 डबल क्रोशे आपल्याला मिळतात आणि ज्यावेळी आपण इथे हाफ करतो त्यावेळी बरोबर 15 डबल क्रोशे एका साइडला मिळतात। तर ही झाली एक बाजू। दुसऱ्या बाजूला पुन्हा आपल्याला 45 डबल क्रोशे मिळतात आणि त्यानंतर उरलेले 15 डबल क्रोशे या साइडला मिळतात। तर अशा पद्धतीने उजव्या बाजूला 30 डबल क्रोशे, डाव्या बाजूला 30 डबल क्रोशे आणि मध्ये दोन्ही साइडला 45 डबल क्रोशे असं आपल्याला टोटल 150 डबल क्रोशेचे विभाजन करायचं आहे। तर या ठिकाणी आता आपलं ग्रीन कलरच्या थ्रेडने पुन्हा विणकाम सुरू होणार आहे, त्यामुळे व्हाईट कलरचा थ्रेड मी कट करून घेतलाय। आता ग्रीन कलरच्या थ्रेडची स्लिप नॉट घालायची आहे आणि ज्या ठिकाणी आपला व्हाईट कलरचा थ्रेड जोडला गेलाय तिथे मी स्लिप स्टिच घालून 3 चेन विणणार आहे। 1 2 3। आता पुढच्या 15 डबल क्रोशे मध्ये आपण डबल क्रोशे विणणार आहे। आता या स्टिच मार्करच्या ठिकाणी
आपला 15वा डबल क्रोशे येतोय। यानंतर आता आपल्याला चेन विणायचे आहेत। टोटल 80 चेन मी इथे विणणार आहे। या ठिकाणी माझ्या 80 चेन विणून झालेले आहेत। आता आपल्याला हे मधले जे 45 स्टिचेस आहेत ते स्किप करायचे आहेत आणि पुढचा जो स्टिच मार्कर येईल त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली डबल क्रोशे विणायचे आहे। तर इथे डबल क्रोशे विणून झाल्यानंतर आपला या ठिकाणी एक साइडचा बंद तयार झालेला आहे। आता पुढचा स्टिच मार्कर येईपर्यंत आपल्याला पुन्हा डबल क्रोशे विणायचे। तर इथे या नेक्स्ट स्टिच मार्कर पर्यंत आपले टोटल 30 डबल क्रोशे विणून झालेले आहेत। आता पुन्हा आपल्याला 80 चेन विणून घ्यायचे आहेत। या ठिकाणी माझ्या 80 चेन विणून झालेले आहेत। आता आपले मधले जे 45 स्टिचेस आहेत दुसऱ्या बाजूचे ते सुद्धा आपल्याला स्किप करायचे आहेत आणि शेवटचा जो स्टिच मार्कर आहे त्या ठिकाणी आता मी डबल क्रोशे विणणार आहे। यानंतर आता आपले शेवटचे 15 डबल क्रोशे विणायचे शिल्लक राहतात, ते आता आपण विणून घेऊया। तर या ठिकाणी शेवटपर्यंत डबल क्रोशेचं विणकाम मी करून घेतलेलं आहे। आता पहिल्या डबल क्रोशेला आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे आणि यानंतर मी पुन्हा 3 चेन विणणार आहे। तर इथे आपली दुसऱ्या लाईनची सुरुवात होते। तर त्यापूर्वी आपण हे 2 बेल्ट तयार झालेत ते कसे दिसतात ते पाहूया। तर अशा प्रकारे दोन्ही साइडला आपले 30 डबल क्रोशे आलेले आहेत आणि मध्ये 80 चेन आपण विणलेले आहेत बंद तयार करण्यासाठी। आता दुसऱ्या लाईनसाठी आपल्याला पुन्हा 15 डबल क्रोशे विणायचे आहेत खालच्या स्टिचेसमध्ये। नंतर या ज्या 80 चेन आहेत त्यामध्ये आपल्याला प्रत्येकी 1 डबल क्रोशे विणत जायचं आहे। पुन्हा 30 डबल क्रोशे आणि नंतर दुसऱ्या बेल्टसाठी पुन्हा 80 डबल क्रोशे आणि या साइडचे 15 डबल क्रोशे। अशा पद्धतीने आपल्याला फक्त डबल क्रोशेचं विणकाम करायचं आहे। तर इथे मी सुरुवातीच्या काही चेन्स तुम्हाला विणून दाखवते आणि त्यानंतर आपण पूर्ण राउंड कंप्लीट करणार आहे। तर या ठिकाणी पहिले 15 डबल क्रोशे मी विणून घेतलेत। आता चेनचं विणकाम करत असताना आपण नॉर्मली जसं चेनच्या पुढच्या बाजूने डबल क्रोशे विणतो तसं न विणता आपल्याला अशा पद्धतीने चेन फ्लिप करायची आणि मागचा जो एक थ्रेड दिसतोय वर आलेला त्यामध्ये आपल्याला डबल क्रोशे विणायचे।
तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे बंप दिसत आहेत वर आलेले, त्यामध्ये आपल्याला एकाच थ्रेडमध्ये डबल क्रोशे विणायचं आहे चेनच्या उलट बाजूला। तर हे विणकाम अशा पद्धतीने केल्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला प्रॉपर चेन दिसते एका साइडने, जशी आपल्याला वरच्या साइडने दिसते तशीच या साइडने सुद्धा आपल्याला चेनची डिझाइन दिसून येते। तर याच पद्धतीने आपल्याला पूर्ण चेनसाठी विणकाम करायचं आहे डबल क्रोशेचं। यानंतर पुढचे जे 30 डबल क्रोशे आहेत त्यामध्ये आपण प्रत्येकी एक डबल क्रोशे विणणार आहे। यानंतर पुढचा जो बेल्टचा पार्ट आहे 80 चेनचा, त्यामध्ये आपण पुन्हा प्रत्येकी एक डबल क्रोशे विणणार आहे आणि नंतर उरलेल्या 15 डबल क्रोशेमध्ये आपण डबल क्रोशे विणायचे। अशा पद्धतीने हा राउंड मी इथे कंप्लीट करून घेते आणि यानंतर आपण पुढचा पार्ट पाहूया। तर या ठिकाणी माझी ही लाईन विणून कंप्लीट झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता बेल्टसाठी सुद्धा आपल्याला इथे डबल क्रोशेचे स्टिचेस मिळालेले आहेत दोन्ही साइडला। आता नंतरची लाईन मी पुन्हा ग्रीन कलरने विणणार आहे। तर इथे मी सुरुवातीचे थोडे स्टिचेस विणून दाखवते आणि त्यानंतर आपण पूर्ण लाईन कंप्लीट करणार आहे। फक्त प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशे असं विणकाम आहे। अशा पद्धतीने पूर्ण बेल्टसाठी, त्यानंतर हे जे 30 स्टिचेस आहेत तिथे, पुन्हा दुसऱ्या बेल्टसाठी आणि नंतर शिल्लक राहिलेल्या 15 स्टिचेसमध्ये आपल्याला डबल क्रोशे विणायचे आहेत। तर या पद्धतीने मी पूर्ण विणकाम करून घेते। या ठिकाणी मी ग्रीन कलरची डबल क्रोशेची दुसरी लाईन सुद्धा कंप्लीट करून घेतली आहे आणि इथे आपली पूर्ण पिशवी तयार झाली आहे। या ठिकाणी तुम्हाला वरचा जो घेर आहे तो जास्त दिसत असला तरी ज्यावेळी आपण हे हँडल्स एकत्र पकडतोय त्यावेळी ते ऑटोमॅटिकली प्लेसमध्ये येऊन जाते आणि पिशवी एकदम स्ट्रेट लाईनमध्ये दिसते। आणि ओपनिंगसाठी सुद्धा घेर जास्त असल्यामुळे आपल्याला सामान इझिली बसू शकतं। तर या ठिकाणी इथे मी कॉटनचं थ्रेड वापरलेलं आहे, त्यामुळे ही बॅग मी फ्रूट घेण्यासाठी किंवा भाजी घेण्यासाठी वापरू शकते। जर तुम्हाला ॲज अ पर्स ही बॅग तयार करायची असेल तर त्यासाठी वेगळ्या प्रकारचा पर्स थ्रेड तुम्ही वापरू शकता किंवा रॅफेल प्रकारचा जो एक थ्रेड असतो जो गवतापासून बनलेला असतो त्याने ही जर पिशवी तुम्ही बनवली तर ती एकदम स्टिफ होते आणि ती एकदम मॉडर्न पर्स म्हणून तुम्ही वापरू शकता किंवा टोट बॅग म्हणून वापरू शकता। तर अशा प्रकारे ही बॅग मी इथे तयार केलेली आहे। ही जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशन सोबत।